रस्त्याअभावी कित्येक वेळा मृत्यू झाला आहे। मला वाटतं साधारणतः 10 लोकांचा सर्पदंशी, तर कोणत्या कारणाचं हार्ट अटॅक अशा गोष्टीने या रस्त्याला रस्ता नसल्यामुळे लवकर न पोचल्यामुळे दवाखान्यात मृत्यू झाला आहे। भ्रष्टाचारी असणारे विरोधक, सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी हे लोक ह्या रस्त्याकडे बघत नाहीत। राज्य शासनाचा आम्ही निषेध करत आहे। जो हा रस्ता महत्त्वाचा आहे, शासनाने तात्काळ याची दखल घेऊन हा रस्ता केला पाहिजे। भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाले, तरी देखील अद्यापर्यंत नागरी सुविधा ह्या नागरिकांना मिळालेल्या नाहीत। आपण आहोत मोहोळ तालुक्यातील हरळवाडी गावामध्ये। आपण पाहू शकतो की इथले ग्रामस्थ जे आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष चिखलामध्ये ते बसून त्या एक प्रकारे आंदोलन करतायत आणि ह्या शासनाचा निषेध करतायत। इथले जे लोकप्रतिनिधी आहेत आणि इथले जे विरोधी पक्ष आहेत त्यांचा देखील ते निषेध करतायत। त्यांची मागणी आहे की स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाले तरी देखील आम्हाला न्याय मिळाला नाही। जो कामतीला जाणारा मार्ग आहे हरळवाडी ते कामती, तो रस्ता अद्यापपर्यंत झालेला नाही। एकदाही या रस्त्याचं काम झालेलं नाही। या रस्त्याचे निविदा निघते परंतु याचं काम मात्र होत नाही। हा जो मुख्य रस्ता आहे या मार्गावरून ॲम्ब्युलन्स जातात, गावात झालेली मयत जातात, परंतु तरी देखील येथील रस्ता होत नाही अशी जे त्यांचं मत आहे ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, त्या ग्रामस्थांकडून जाणून घेऊयात की नेमकं यांची काय मत आहे। काय सांगाल तुम्ही? हरळवाडी कामती हा प्रमुख रस्ता आहे। बाजारपेठेसाठी, दळणवळणासाठी, आरोग्य सुविधासाठी, सर्व गोष्टीसाठी, जीवनावश्यक गोष्टीसाठी हरळवाडी कामती मार्ग हा प्रमुख असल्याने लोक कामतीसाठी, बाजारासाठी ये जा करत असतात। वयोवृद्ध महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या लोकांचा या रस्त्याअभावी कित्येक वेळा मृत्यू झाला आहे। मला वाटतं साधारणतः 10 लोकांचा सर्पदंशी, तर कोणत्या कारणाचं हार्ट अटॅक अशा गोष्टीने या रस्त्याला रस्ता नसल्यामुळे लवकर न पोचल्यामुळे दवाखान्यात मृत्यू झाला आहे। परंतु राज्य शासन अथवा केंद्र सरकार असेल, या लोकांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी सातत्याने 2019 पासून सातत्याने आम्ही पाठपुरावा करत आहे आणि ग्रामपंचायत कडून तसा ठरावही दिला जात आहे। परंतु हा ठराव सोलापूर जिल्ह्यातून वर जातो आणि पुण्याच्या ठिकाणी राज्याचा जो मुख्य अभियंता आहे त्याच्याकडे तो थांबला जातो। भ्रष्टाचारी असणारे विरोधक, सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी हे लोक ह्या रस्त्याकडे बघत नाहीत। हा रस्ता आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन करत राहू आणि जिल्हा शासन आणि राज्य शासनाचा आम्ही निषेध करत आहे। जो हा रस्ता महत्त्वाचा आहे, शासनाने तात्काळ याची दखल घेऊन हा रस्ता केला पाहिजे, परंतु यांना जनतेचं देणं घेणं नाही। त्यामुळे हे लोक असेच वागणार आणि असेच रस्ता विकासापासून वंचित लोक राहणार आहेत। आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत, ते देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। काय सांगचाल मामा? काय रस्ता होणं गरजेचं आहे आम्हाला। रस्ता झाला तर आमचं कामतीला बाजारपेठ आहे, मोहोळला जाणं येणं आहे, खरेदी विक्री संघ आमचं मोहोळ तालुका असल्यामुळे आम्हाला नेहमी यावं लागतं। इथं रस्ता माणसाला चालत जायला नाही, वाहन तर कसं यायचं या रस्त्याला। तरी सरकारने याची दखल घ्यावं, याच्या पुढे आमचा विकास करावा गावचा, एवढंच आमचं म्हणणं आहे। हा रस्ता यापूर्वी कधी झाला होता आणि काय सांगाल आपण त्याविषयी? काय झालाच नाही रस्ता, झाल्यावर होतेच की, मग झाला परवीच मुरमीकरण नाही तर खडीकरण, मुरमीकरण नाही तर वरचं डांबरीकरण कसं होणार? हा झालंच नाही, रस्ता झाला नाही, झाल्यावर मग आम्ही काय एवढं आंदोलन करायची गरज आहे का? गावामधील युवक जे आहेत ते युवक देखील आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ते रस्त्याच्या चिखलामध्ये बसून आंदोलन करतायत, आपली मागणी मांडतायत। काय सांगाल तुम्ही? आज लहानाचं मोठं झालोय मी, पण आजपर्यंत बघतोय असं तर आमच्या गावाला कुठली सुविधा नाही आणि रस्ता जसा बघतो आहे तसा असाच आहे। त्याच्यामुळं आमचं काय, आता आम्ही वयस्कर असल्यामुळं लहान मुलं आपलं बारकी ही म्हणा, वयस्कर म्हणा, या रस्त्याने चालताच येत नाही। आता आम्ही काय तरुण असल्यामुळे आम्ही जाऊ शकतो, कसं पण करू शकतो। एखाद्याला समजा मूल बाळच नाही, एखादी विधवा असेल, त्यांना जर बाजार वगैरे आणायचं म्हणलं तर ह्या रस्त्याने जाता येत नाही।
कोणतंच म्हणजे आमच्या गावाला सोयीसुविधा नाहीत. यासाठी मी एवढीच मागणी करतो की लवकरात लवकर हा रस्ता व्हावा. आपल्या इथले जे आमदार आहेत त्यांच्याकडे तुम्ही याची मागणी केली होती का? हा केलती की भरपूर वेळा केलती आणि ह्याच्या अगोदर पण आम्ही आंदोलन भरपूर वेळा केलं पण काय नाही बघते त्यांनी असाच विषय देतो सोडून. तर हे होतं युवकांचं मत की आम्ही लहानापासून मोठं झालेलो आहेत. आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत. आणखीन काय सांगाल मामा तुम्ही? राम राम. माझं नाव सुनील जावीर. कामती ते हराळवाडी आमच्या वयोवृद्ध अशा माणसांना आता आम्हाला कोण मुलं का बाळ त्यांच्या मार्गाने जातात कामाला, मग आम्हाला बाजारला जाण्यासाठी की ह्या चिखला तर मी तर 2-3 वेळा ह्या रस्त्याने पडलोय साहेब. म्हणजे चालताच येत नाही आम्हाला वयोवृद्ध माणसांना. त्यासाठी तुम्ही ताबडतोब ह्या गावाकडे थोडस लक्ष द्या आणि हा रस्ता ताबडतोब एवढं करा असं माझं हात जोडून तुम्हाला नम्र विनंती आहे. आपण आमदारांना किंवा स्थानिक खासदारांना याची माहिती दिली का? त्यांच्याकडे मागणी केली होती का? त्यांच्याकडून आपल्याला काय सांगणं आलं? मागणी आहे सर, त्याने आम्हाला द्यावं होतं. आम्ही प्रत्येक वेळेस मागताव करताव, खरं कोण इकडे लक्षच देत नाही. या रस्त्याला आम्हाला जास्त दळणवळण आहे. एखाद्या वस्तीवर माणूस मेला तर आम्हाला जाता पण येत नाही. त्यामुळं ही ताबडतोब तुम्ही करा. डिलिव्हरीची बाया येतो 2-3 मेल्या म्हणजे कारण दवाखान्याच्या ह्याच्यामुळं, कारण आम्हाला जाताच येत नाही. बैलगाडी सहित जात नाही. बैलगाडी ह्याच्यापर्यंत बुडती साहेब. बैलांना चालता पण नीट येत नाही. मग आता काय करायचं, काय वाहन तर जातच नाही. माणसाला चालायला येत नाही म्हणल्यानंतर बैलगाडी तर कुठून जाणारी आहे. मग तुम्ही ह्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन ताबडतोब ही रस्ता आम्हाला कसंही करा, कॉन्क्रीट करा किंवा डांबरी करा, मस्त व्यवस्थित सोलिंग करून तुम्ही आमचं काम गावाचं दळणवळण जोडून द्यावं असं आमची नम्र विनंती आहे तुम्हाला. तर खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु हराळवाडी मात्र अद्याप स्वातंत्र्यात पारतंत्र्यात असल्याचं नागरिकांनी बोललेलं आहे. खऱ्या अर्थाने हराळवाडी ते कामती हा रस्ता व्हावा अशी यांची प्रमुख मागणी आहे. ती जर झाली नाही तर यापुढे देखील याही पेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिलेला आहे. नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, मोहोळ, सोलापूर.